हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करायचे नवीन फार्मा कॅन्डिडेटसाठी वॅकन्सी नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, या नोटिफिकेशनमध्ये टोटल पोस्ट जर बघितल्या तर 20 पोस्ट असणार आहेत. आणि मित्रांनो, इथं जर लोकेशन जर बघितलं, नांदेड आणि लातूर इथे जॉब लोकेशन असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर.डी. फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात, यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी दिली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये जे अपकमिंग DHSC वॅकन्सी येणार आहे, तर या वॅकन्सीसाठी आर.डी. फार्मा थ्रू स्पेशल बॅच पण घेण्यात येत आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, स्टडी मटेरियल एकदम कमी फीस मध्ये प्रोव्हाइड केलं जातंय. याच्यामध्ये सर्व टेक्निकलच्या नोट्स तुम्हाला भेटतील, त्याचबरोबर MCQ भेटेल, त्याचबरोबर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर भेटेल. आणि मित्रांनो, तुम्हाला टेस्ट सिरीज पण याच्यामध्ये भेटणार आहे. तर हे घ्यायचं असेल तर मित्रांनो, आर.डी. फार्माचा जो ऑफिशियल नंबर आहे यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आता मित्रांनो, आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, ही ऑफिशियल साईट आहे. कोणती? SRTMU जे युनिव्हर्सिटी आहे मित्रांनो नांदेडची, याच्यामध्ये मित्रांनो वॅकन्सी नोटिफिकेशन आलेलं आहे. तर मित्रांनो, हे नोटिफिकेशन आपण डाउनलोड करून डिटेलमध्ये बघणार आहेत की लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन काय असेल, टोटल वॅकन्सी कशी असतील. तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. तर याच्यामध्ये मित्रांनो, जे नांदेडचं मेन कॅम्पस आहे तिथे पण पोस्ट आहेत. आणि मित्रांनो, यांचं सब कॅम्पस जे आहे ते लातूरमध्ये आहे. तर मित्रांनो, या दोन्ही ठिकाणी वॅकन्सीज आहेत. इथे जर बघितलं तर इथे मेन फार्मसी मेन कॅम्पस इथे जर बघितलं तर मेन कॅम्पस म्हणजेच नांदेडमध्ये मित्रांनो 16 वॅकन्सीज असतील. आणि मित्रांनो, जे सब कॅम्पस यांचं लातूरमध्ये इथे तुम्ही बघू शकता, हे 4. म्हणजे अशा जर टोटल वॅकन्सीज बघितल्या तर मित्रांनो, अशा टोटल वॅकन्सी इकडे किती असणार आहेत? ह्या 16 प्लस 4 अशा टोटल वॅकन्सी असणार आहेत मित्रांनो 20. तर मित्रांनो, हे 20 वॅकन्सी आहेत. याचं पण डिवायडेशन कॅटेगरी वाईज पण असणार आहे. तर याच्यामध्ये त्यांनी या पोस्टसाठी कॅटेगरी वाईज किती आहेत हे सांगितलेलं नाहीये, पण ते टोटल वॅकन्सीचं रिझर्वेशन त्यांनी दिलेलं आहे. तर आपल्या फार्मा कॅन्डिडेटसाठी जे इलिजिबल असणार आहेत अशा 20 वॅकन्सीज आहेत. त्याच्यामध्ये फार्मास्युटिक्स, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोलॉजी, फार्माकॉग्नसी, क्वालिटी अश्युरन्स, तर असे मेन कॅम्पस आणि सब कॅम्पस लातूरमध्ये. आणि जे सॅलरी इकडे असणार आहे तर ती 36,000 सॅलरी असेल. आणि मित्रांनो, जे स्टुडंट रिझर्वेशनचा फायदा घेणार आहेत त्यांना कास्ट सर्टिफिकेट वगैरे इथे सबमिट करावा लागेल. आता मित्रांनो, याच्यामध्ये आपण बघू की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, म्हणजे कोणते स्टुडंट इलिजिबल असणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असेल. तर मित्रांनो, आपण जे पोस्ट बघतोय ते असणार आहे असिस्टंट प्रोफेसर इन युनिव्हर्सिटी. तर हे युनिव्हर्सिटी जे मेन युनिव्हर्सिटी नांदेडचे तिथे 16 आणि जे सब कॅम्पस लातूर आहे तिथे 4. तर अशा सर्व 20 असिस्टंट प्रोफेसरच्या पोस्ट आहेत. त्याचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया जर आपण बघितला तर इथे तुम्ही बघू शकता, बी फार्म अँड एम फार्म ऑब्लिक फार्म डी इन रिलिव्हंट स्पेशलायझेशन विथ फर्स्ट क्लास और इक्वेलंट इन एनी वन ऑफ 2 डिग्रीज. तर मित्रांनो, याच्यामध्ये जर एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघितलं तर तुमचं बॅचलर इन फार्मसी झालेलं पाहिजे, म्हणजे तुमचं बी फार्म झालेलं पाहिजे, सोबतच तुमचं एम फॉर्म पण पाहिजे, एम फॉर्म किंवा फार्म डी. एम फॉर्म नसेल तुमच्याकडे तर तुमच्याकडे फार्म डी असलं पाहिजे. म्हणजे मित्रांनो, फक्त बॅचलरवर तुम्हाला अप्लाय करता येईल का? नाही करता येणार. तुमचं बी फार्म प्लस एम फॉर्म पाहिजे. आणि मित्रांनो, बी फार्म मध्ये किंवा एम फॉर्म मध्ये तुम्हाला एकामध्ये फर्स्ट क्लास डिव्हिजन असणं पण गरजेचं आहे. आणि सोबतच मित्रांनो, रजिस्ट्रेशन ॲज रजिस्टर्ड फार्मसी ऍक्ट 1948, म्हणजे जे फार्मसीचं रजिस्ट्रेशन आहे ते पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो, हे आहे मेन एज्युकेशन क्वालिफिकेशन. तुम्ही फ्रेशर एम फॉर्म स्टुडंट जरी असतात तरी तुम्ही अप्लाय करू शकता. पण मित्रांनो, डिझायरेबल मध्ये जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये प्रेफरन्स भेटणार आहे. म्हणजे या ज्या 20 वॅकन्सीज आहेत त्या सर्व वॅकन्सीमध्ये एम फॉर्म स्टुडंट डायरेक्टली इलिजिबल आहेत. आणि मित्रांनो, या वॅकन्सीसाठी काय होणार आहे? इंटरव्ह्यू होणार आहे. आता हे इंटरव्ह्यू कधी होईल याची डेट आणखीन दिलेली नाहीये. साईट वरती ते इंटरव्ह्यू डेट तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. त्याच्या आधी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, या 20 ज्या वॅकन्सीज आहेत असिस्टंट प्रोफेसरच्या, याच्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर मित्रांनो, इथे जे अप्लिकेशन फॉर्म दिलेलं आहे
तर मित्रांनो इथे याच PDF मध्ये ॲप्लिकेशन फॉर्म पण दिलेला आहे. तर मित्रांनो हा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थित सगळा फिल करावा लागेल. इथे सगळ्या डिटेल आहेत तुमच्या, त्या सगळ्या डिटेल तुमचा एक्सपिरियन्स असेल, तुमचा अकॅडमिक डिटेल आहे आणि त्याच्यानंतर इथे साइन करून तुम्हाला काय करावं लागेल, या फॉर्मला तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे जेवढे पण डॉक्युमेंट आहेत इथे तुम्ही बघू शकता. कॅन्डिडेट शुड इन्क्लूड असिस्टेड कॉपी ऑफ ऑल फॉलोइंग डॉक्युमेंट सर्टिफिकेट विथ ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म सोबत इथे जेवढे पण डॉक्युमेंट दिलेले आहेत हे सर्व तुम्हाला जे कॉपी आहे त्यावर तुमची साइन करून त्या ॲप्लिकेशन फॉर्म सोबत जोडायचं आहे. आणि याच्या 2 कॉपी मित्रांनो तुम्हाला कधी 25 जुलै 2026च्या आधी तुम्हाला काय करायचंय मित्रांनो, जर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म मेन कॅम्पसला करायचा असेल तर जो युनिव्हर्सिटीचा ॲड्रेस आहे इथे तुम्ही बघू शकता. जर मेन कॅम्पसला करायचा असेल तर नांदेडचा जो मेन ॲड्रेस आहे या ॲड्रेसवरती तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म गेला पाहिजे. ॲप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित सर्व फिल करायचंय. त्याला एज्युकेशन क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे सर्व डॉक्युमेंटचे कॉपीज तुम्हाला अटॅच करायचे. असे 2 कॉपी तुम्हाला काय करावं लागतील, या ॲड्रेस वरती सबमिट करावे लागतील. आणि ज्या स्टुडंटला मित्रांनो लातूरमध्ये अप्लाय करायचे, जो सब कॅम्पस आहे SRTMU नांदेड युनिव्हर्सिटीचा, तर तिथे अप्लाय करायचं असेल तर हा जो ॲड्रेस आहे लातूरच्या ॲड्रेस वरती तुम्हाला तुमचा फॉर्म तिथे द्यावा लागेल. तर मित्रांनो ॲप्लिकेशन प्रोसेस एकदम सिंपल आहे. ॲप्लिकेशन फॉर्म फिल करा, त्याला सर्व डॉक्युमेंट अटॅच करा आणि तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही या ॲड्रेसवरती पाठवायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो जी ऑफिशियल साईट आहे SRT युनिव्हर्सिटीची, तर त्या साईटवरती तुम्हाला जे काही इंटरव्ह्यूसाठीची डेट आहे, इंटरव्ह्यूच्या नेक्स्ट डिटेल ज्या काही आहेत, तर त्या साईटवरती तुम्हाला नोटिफिकेशन येईल. इथे डिटेलमध्ये मेन्शन केलेलं आहे. ऍक्च्युअल इंटरव्ह्यू डेट वगैरे जी इन्फॉर्मेशन या साईटवरती अपडेट होणार आहे. मित्रांनो जर तुम्ही टीचिंग फील्डमध्ये असताल तर ही जी अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे. आणि ही जी PDF आहे मित्रांनो, ही PDF आपल्या RD फार्माच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिली जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व फ्रेंड्स सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो आपण कंटिन्युअसली युजफुल करेक्ट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो, त्याच्यासाठी RD फार्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू ऑल.